श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज स्वामी प्रगट दिवस आहे. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त माझ्या बहिणीच्या घरी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सकाळपासून घरात स्वामी प्रगट दिनाची तयारी चालू आहे. आज 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिवस. स्वामी भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींची सेवा करतात. दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून स्वामी समर्थ मानले जातात. प्रगट दिनाच्या निमित्ताने अक्कलकोटमध्ये ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ आहे त्या ठिकाणी विशेषतः पूजाविधी, ओम, हवन, उपवास, नामस्मरण इत्यादींचे आयोजन केले जाते. स्वामी भक्तही स्वामींच्या नामात तल्लीन होऊन जातात. या दिवशी होईल तेवढी स्वामी सेवा करण्याकडे भक्तांचा कल असतो. नियमितपणे स्वामींची सेवा करणारे लाखो भक्त असतात. प्रकट दिनाच्या दिवशी विशेषतः स्वामी सेवा केली जाते. आता आपण एका चौरंगावर स्वामींची स्थापना करून घेतलेली आहे. स्वामींची पूजा झाल्यानंतर स्वामींना जे फुलं आवडतात ते फुलं अर्पण करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपली पूजा झालेली आहे. आता आपल्या घरी भजनाला आपण ज्यांना बोलवले आहे ते काका पण आलेले आहेत. आता भजनाचा कार्यक्रम चालू होणार आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त काका आपल्या घरी भजनासाठी आले, त्यासाठी काकांचेही खूप धन्यवाद. स्वामींची उपासना करते हे गणपतीच्या आपल्या कार्यक्रमाला आल्यामुळे मला समजलं आणि सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन याच्यासाठी किंवा आभार तुमचे. मी याला चाली दिलेलं आहे आणि असे कार्यक्रम सादर करतो. ठीक आहे, सुरुवात करूया. वैराग्य वैभवाचे ते संतकी महान, वैराग्य वैभवाचे ते संतकी महान. त्यांची गव्हाळ कांती, त्यांची गव्हाळ कांती अजान बाबू राहिलो, नंतर मंगळवेढ्यास आलो, तेथेही बरीच वर्ष राहिलो. पुढे पंढरपूर, बेगमपूर येथे राहून फिरत फिरत मोहोळात आलो. नंतर सोलापूरहून अक्कलकोटला आलो, तो येथेच फक्त
स्वामी महाराजांचे भजन झाल्यानंतर आम्ही स्वामींची आरतीही करून घेतली. स्वामींची आरती आता चालू करणार आहोत थोड्या वेळात. काकांचे स्वामी भजन ऐकून मन प्रसन्न झाले. सर्वांना भजन खूप आवडले आणि खूप छान वाटले. अशा प्रकारे आमचा स्वामी प्रगट दिन सोहळा पार पडला.